हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे एमपीएससी एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा पीआयक्यू सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मित्रांनो आपण बघत आहोत. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2018 पर्यंतचा क्वेश्चन पेपर आपल्या झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी पीआयक्यू सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तुमचे या पीआयक्यू सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कव्हर होतील. आणि आयोगानं कशा प्रकारे रिपीट क्वेश्चन विचारलेले आहे त्यामधून तुमचे बरेचसे पॉईंट कव्हर होतील. तर हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आज आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019ची बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण आज पॉलिटीचे क्वेश्चन बघणार आहोत. तर तुम्हाला एमपीएससी नोट्स अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. एमपीएससी एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती विधान काय दिले? विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असते. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास 6 महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, राज्य विधिमंडळाद्वारे संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. तर राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. तर हे विधान बरोबर आहे. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. तर हे विधान पण बरोबर आहे. तसेच विधान, राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असते. तर राष्ट्रपतीवर संमती देणे बंधनकारक नसते मित्रांनो. तर हे विधान चुकीचं आहे. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास 6 महिन्याच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. तर हे विधान पण चुकीचे आहे. जर एखादे विधेयक राज्य विधिमंडळाने म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषदेने ते मंजूर केलेले असेल आणि ते राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून जर ठेवलेले असेल तर राष्ट्रपती त्या विधेयकाला काय करू शकतात? तर एक तर मान्यता देऊ शकतात किंवा राखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचारार्थ पाठवू शकतात किंवा नाकारू पण शकतात. पण राष्ट्रपतीवर अशी संमती देणे बंधनकारक नसते. तर आणि हे दोन्ही पण विधानं बरोबर आहे. आणि हे दोन्ही विधाने चुकीचे आहे. तर पर्यायी उत्तरांपैकी कोणती योग्य उत्तर आहे? तर ऑप्शन फर्स्ट आणि नेक्स्ट क्वेश्चन, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन टिंबटिंब सुचवते म्हणजे काय सुचवते? तर ऑप्शन आहे कायद्याची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मक घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. सेकंड, कायदेमंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार. थर्ड, कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतींची मान्यता मिळण्या अगोदर पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. फोर्थ, आपल्यास यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. तर मित्रांनो, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन काय सुचवते? तर कायद्याची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मक घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार असतो तो. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानापैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे? विधान, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. तर पर्याय उत्तर आहे फक्त सेकंड फक्त तिसरं वरीलपैकी एकही नाही. फोर्थ आहे आणि तर मित्रांनो, खालीलपैकी कोणती विधाने राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत असे आपल्याला विचारले आहे? तर राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. तर हे विधान चुकीचं आहे. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांची खात्री देण्यासाठी
सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. तर ब हे विधान पण चुकीचं आहे. आणि क संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. तर हे विधान पण चुकीचे आहे. तर पर्याय उत्तरांपैकी वरीलपैकी एकही नाही. ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. तर अ आहे, नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. ब सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे. क केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहे. ड विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर मित्रांनो, आधी आपल्याला विधाने बरोबर आहे की चुकीचे आहे हे विचारलेले आहे. तर हे बघून घेत चला. पर्याय उत्तर आहे अ, ब, क सेकंड, ब आणि क थर्ड, क आणि ड फोर्थ आहे, अ आणि ड. तर यापैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. तर अ हे विधान बरोबर आहे. ब सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे. तर मित्रांनो, ब हे विधान चुकीचं आहे. क केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. तर क ही विधान पण चुकीचे आहे. आणि विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात. तर ड हे विधान बरोबर आहे. तर मग योग्य आन्सर कोणतं येईल? तर ऑप्शन 4 अ आणि ड. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019ची ही प्रश्नपत्रिका आहे, हे लक्षात ठेवा. आणि करंट अफेअर्सच्या रिलेटेड जॉग्राफी पॉलिटीचे क्वेश्चन नेहमी विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? चुकीचं विधान ओळखायचं आहे. अ आहे, लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे? हे स्पष्ट करावे लागते. ब लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितलेली आहे. क अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे. आणि ड आहे, इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. तर मित्रांनो, चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर अविधान, लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. तर अशी कोणतीही तरतूद दिलेली नाही. तर अ हे विधान चुकीचे आहे. तसेच ब लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितलेली आहे. तर ब हे विधान मित्रांनो बरोबर आहे. कारण लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेचे नियम 198 मध्ये सांगितलेली आहे. तर ब हे विधान बरोबर आहे. आणि अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे. तर क ही विधान पण बरोबर आहे. आणि इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. तर हे विधान पण बरोबर आहे. तर आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर यापैकी आपलं अ हे विधान चुकीचे आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधान चुकीची आहेत? तर ऑप्शन आहे, केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. सेकंड, मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे. तिसरं, मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ सन्मानातील प्रमुख आहेत. फोर्थ, जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाली तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो. तर मित्रांनो, भारतीय निर्वाचन आयोगावर चुकीचे विधान कोणते आहे यापैकी? तर मुख्य निर्वाचन आयुक्ताचे स्थान हे किंवा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे. तर हे चुकीचं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान मुख्य निर्वाचन आयुक्ताचे स्थान नसते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, खालील तरतुदी विचारात घ्या. अ आहे, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. ब भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा पण दिली जाणार नाही. क भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. तर वरीलपैकी कोणती तरतूद ही बरोबर नाही, म्हणजे चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे आहे. तर पर्याय उत्तर आहे अ, ब, क आणि वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान हे चुकीचे आहे? तर अविधान, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. तर मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य हे हिरावून घेतले जात नाही. तर कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय, तर हे चुकीचं आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर येईल, फक्त अ.
नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना यासंबंधी आहे. ब, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलांसंबंधी तरतुदी प्रदान करते. क, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली दिलेले असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर योग्य विधान कोणते ते ओळखायचं आहे. पर्याय उत्तर आहे वरीलपैकी सर्व. सेकंड अ आणि ब. थर्ड ब आणि क. फोर्थ आहे फक्त क. यापैकी कोणते विधान बरोबर आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 2 मध्ये काय दिलं आहे, तर भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना यासंबंधी आहे. तर अ हे विधान बरोबर आहे. ब, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशांसह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलांसंबंधी तरतुदी प्रदान करते. तर ब हे विधान पण बरोबर आहे. परंतु मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. तर हे विधान चुकीचं आहे. तर ते लोकसभेत किंवा राज्यसभेत मांडले जाऊ शकते. तर योग्य आन्सर कोणते आहे? तर फक्त अ आणि ब. ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे.